नमस्कार. आज आपण इथे करणार आहोत उडपी स्टाईल रस्सम. ही तूर डाळीची पातळ अशी आमटी चवीला फारच छान लागते. चला तर मग पाहूया रस्सम. सुरुवातीला एका पॅनमध्ये आपण तूप घेऊया आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ टाकायची आहे. हे सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते बघून घ्या. आता यात मी जिरं टाकलं आहे, आता मेथ्या टाकल्या आहेत, ही काळी मिरी टाकलेली आहे आणि हे आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे. हे भाजता भाजता ह्याचा असा वास सुटला पाहिजे, छान असा दरवळला पाहिजे वास. एवढं आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. असा रस्सम भाताबरोबर खायची मजाच एकदम वेगळी आहे. असं पावसाळ्यात गरम गरम भात आणि गरम गरम रस्सम खूपच छान लागतं. पहा, आपली तुरीची डाळ ही व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता आपण यामध्ये हिंग टाकूया आणि लाल मिरच्या टाकूया. हे पण व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, तोही व्यवस्थित परतून घेऊया. आता कोथिंबीरची देठं टाकायची आहेत आपल्याला, याच्याने एकदम चव वाढते. आता हे परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता हे ओलं खोबरं टाकायचं आहे आणि तेही थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे. हे सगळं परतून व्यवस्थित झालं की मग गार करून आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटायचं आहे. हा ह्याचा मेन मसाला आहे. बस, हे रस्समसुद्धा अगदी 10 मिनटात तयार होतं. पहा, आता ते गार होते तोपर्यंत आपण ही चिंच भिजत ठेवूया. पाण्यात एक 10 मिनटं भिजली की चिंच कोळून मग ते पाणी आपल्याला रस्सममध्ये टाकायचं आहे. आता हे गार झालं आहे तर मिक्सरमधनं वाटून घेऊया. हे एकदम बारीक वाटायचं आहे. यामध्ये पाणी घालून वाटलं तरी चालणार आहे. यामध्ये मी धणे पावडर टाकलेली आहे आणि हे असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता एका कढईत चिंचेचा कोळ टाकते आहे, त्यात गूळ टाकायचा आहे आणि त्यात वाटलेला जो मसाला आहे तो टाकायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून घेऊया. रस्सम थोडंसं पातळसरच असतं. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मोठ्या गॅसवर चांगली आपण उकळी घेऊया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे जसं उकळायला लागेल तसा एकदम मस्त छान वास दरवळायला लागेल. थोडंसं पाणी मिक्स करते आहे कारण थोडंसं मला जाडसर वाटतं आहे. त्याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, थोडंसं वाटलं तर पाणी वाढवू शकता. ही अशी थोडीशी पातळसरच कन्सिस्टन्सी हवी आहे. वा, मस्त वास दरवळलेला आहे. असं रस्सम केलं की मला अगदी लहानपणीची आठवण येते. माझं आजोळ कर्नाटकातलं आणि माझी आजी नेहमी हे रस्सम बनवायची. भाताबरोबर हे रस्सम इतकं छान लागायचं. गरमागरम भातासोबत हे रस्सम आणि तांदळाचे तळलेले पापड, वा, खूपच छान लागतं. काहीतरी वेगळा मेनू हवा असेल तर असं रस्सम करायला काही हरकत नाही. भाताबरोबर आपण आमटी नेहमीच करतो, पण रस्सम भात एकदा करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. पहा, आता हे चांगलं उकळलेलं आहे. आता बारीक उकळत आपण बाजूला ठेवूया. थोडंसं जाड वाटतं आहे मला हे, म्हणजे दाटसर वाटतं आहे, म्हणून आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला बारीक गॅसवरती उकळी घेणार आहे. तोपर्यंत आपण एक फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये तूप टाकलेलं आहे. तूप व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे, हिंग टाकायचं आहे आणि ताजा कढीपत्ता टाकायचा आहे. वा, छान वास आला एकदम. आता हे आपण यावरती ओतूया. वा, आपलं रस्सम तयार. आंबट गोड तिखट असं रस्सम चवीला खूपच छान लागतं. आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि
सर्व करूया. अशा गरमागरम भाताबरोबर असं रस्सम पहा करून आणि कसं झालं ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या व्यंजनांसाठी पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.